काल मी मस्त अशी चिकन दम बिर्याणी बनवली होती. अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवा. बिर्याणीसाठी अर्धा किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो चिकन घ्यायचं. इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. यामध्ये आता इथं मी घरची आमची चटणी आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर पण वापरली आहे. त्यानंतर हळद, मीठ, धना पावडर, बिर्याणी मसाला घातला. 2 चमचे आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घातला. 1 वाटी दही, अर्ध्या लिंबाचा रस, 3-4 चमचे तेल घातलं. थोडासा तळलेला कांदा सुद्धा घालून छान सगळं मिक्स करून याला 15 ते 20 मिनिटं मुरायला ठेवा. इथं तांदूळ व्यवस्थित भिजलेत. आता शिजायला घालण्यासाठी एखादं मोठं पातेलं घ्या. यामध्ये भरपूर पाणी ओतायचं. जितकं पाणी जास्त असेल तितकं तांदूळ व्यवस्थित शिजतील. पाण्याला खळखळ उकळी आली की मगच यामध्ये खडे मसाले, लिंबाचा रस, सालं सुद्धा टाका. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तूप घातलं. आता भिजवून घेतलेले तांदूळ घालून थोडंसं हलवून याला शिजायला ठेवा. लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवूनच तांदूळ शिजवून घ्यायचे. आता चिकन शिजायला घालण्यासाठी कढईमध्ये तेल घातले. यामध्ये 1-2 उभे कापून कांदे घाला. कांदा चांगला भाजला की यामध्ये चिकन घालून चिकन आपल्याला पाणी न घालता परतून परतून शिजवून घ्यायचं आहे. बिर्याणीमध्ये तांदूळ सुद्धा बघा इतकाच शिजला पाहिजे, याच्या पुढे शिजवू नका. लगेचच तांदळामधलं पाणी निथळून परातीमध्ये पसरत ठेवा. आता वेळ आली चिकनची, तर चिकन सुद्धा आपल्याला जास्त हार्ड किंवा खिमा करायचा नाहीये. तर असं परफेक्ट चिकन शिजलं पाहिजे. इथं व्यवस्थित चिकन शिजलंय, तांदूळ सुद्धा व्यवस्थित हळपलाय. बिर्याणी बनवताना मला सगळ्यात जर काय आवडत असेल तर लेअर देणं. भांड्याच्या तळाला शिजवून घेतलेलं चिकन घातले. यावरती शिजवून घेतलेला राईस घातला. बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, थोडासा फूड कलर, तूप थोडंसं आणि बिर्याणी मसाला शिंपडला. तर मी अजून एक थर दिला. त्यासाठी चिकन, राईस सेम जे आपण आधी घातलं तसंच सगळं घालायचं. वरती पॅक झाकण ठेवून याच्यावरती जड वस्तू ठेवून 25 ते 30 मिनिटं तरी तव्यावरती दम द्यायला ठेवा. असा बिर्याणीतून थोडासा धूर निघला की समजायचं दम व्यवस्थित बसलाय. अशी चिकन दम बिर्याणी एकदा नक्की करून बघा. परफेक्ट होते, जास्त कोरडी नाहीये, चवीला तर अप्रतिम होते. बिर्याणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.